धान्य, शेतमाल, दूध बाहेरून येईल, मग माझ्या शेताचं करायचं काय? मॉल बांधू? भारत अमेरिका ट्रेड डील झाला, पण प्रश्न एकच आहे, या शेतकऱ्याचा फायदा आहे का? सरकार म्हणतं हा करार भारतासाठी मोठी संधी आहे, व्यापार वाढेल, निर्यात वाढेल, पण शेतकऱ्याच्या नजरेतून पाहिलं तर अमेरिकन शेती प्रचंड सबसिडीवर चालते. तिथलं धान्य स्वस्त, तिथलं शेतकरी सुरक्षित. उद्या जर अमेरिकन कापूस, मका, दूध, सोयाबीन भारतात स्वस्तात आलं तर आपलं धान्य कोणत्या भावात विकायचं हा प्रश्न कोणीतरी विचारणार आहे का? उदाहरण देतो, जर उद्या अमेरिकन डेअरीचं दूध, पावडर, चीज व बाकी डेअरी प्रोडक्ट स्वस्तात मिळू लागले तर आपला शेतकरी करेल का दूध व्यवसाय? आणि जरी केला तर मिळेल का त्याच्या दुधाला भाव? भारत हा जगातील 1 नंबरचा दूध उत्पादक, जवळपास 8 कोटी कुटुंब त्यावर अवलंबून. जर बाहेरून दूध आलं व त्याचे प्रोडक्ट स्वस्तात आले तर 8 कोटी कुटुंब काय करतील? विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचं भविष्य विकायला काढलंय का? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा.